नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा मी आलेली आहे एका नवीन रेसिपी सोबत। ती म्हणजे एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी भाजणीची चकली। इथे मी ना रामबंधूचं जे रेडीमेड चकली पीठ भेटतं ते मी घेतलेलं आहे। त्याच्या मागे कृती देखील दिलेली आहे। तर सर्वप्रथम एका परातीमध्ये मी हे पीठ पूर्ण काढून घेत आहे। हे अर्धा किलोचं पीठ आहे। पीठ बघून मला थोडंसं लाल तिखट कमी असावं असं वाटत होतं, म्हणून मी इथे घरगुती मालवणी मसाला याच्यामध्ये ॲड केलेला आहे। मग यामध्ये मी गरम तेल ॲड करणार आहे। हे मी अंदाजे 4 ते 5 चमचा मी गरम तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं होतं आणि ते ह्या पिठामध्ये ॲड करत आहे। आणि छान असं पीठ आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पॅकेटवर जी कृती दिली होती ना त्याच्यामध्ये अर्धा कप गरम तेल घालायला सांगितलं होतं, पण मला ते तेवढं तेल आपण घातलं तर जास्त होईल आणि चकली आपली अशी ऑइली होईल असं वाटत होतं, म्हणून मी तेवढं नाही घातलं। मी माझ्या हिशोबाने 4 ते 5 चमचा गरम तेल घातलेलं आहे। आता आपलं पीठ हे छान मिक्स झालेलं आहे तेलामध्ये। आता ह्या स्टेजला आपण थोडंसं असं गरम पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ ना इथे आपल्याला असं पातळसर किंवा असं मीडियम पण नाही ठेवायचं आहे। आपल्याला हे चकलीचं पीठ थोडंसं असं घट्टसरच मळून घ्यायचं आहे। तर जसं आपल्याला पाणी लागणार त्यानुसार आपण थोडं पाणी घेऊन पीठ असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि छान असं मळून देखील घेऊया। तुम्ही बघू शकता आता आपलं पीठ व्यवस्थित असं मळून झालेलं आहे। थोडं मी घट्टसरच पीठ ठेवलेलं आहे, कारण की आपण ह्याला परत 15 ते 20 मिनिटं रेस्ट करायला ठेवणार आहोत। सो तेव्हा शक्यता असणार की पीठ परत थोडंसं नरम होऊ शकतं, म्हणून मी आता घट्टच मळून घेतलेलं आहे। थोडंसं मी वरून तेल लावून घेत आहे आणि परत थोडंसं हलक्या हाताने असं मळून घेत आहे। आता हे पीठ आपण कमीत कमी 15 ते 20 मिनिटं तरी असं झाकून ठेवून देऊया। बरोबर 20 मिनिटांनी मी हे झाकण काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता पीठ आपलं व्यवस्थित तसं रेडी झालेलं आहे, पण थोडंसं मला घट्ट वाटतंय, म्हणून मी काय करणार किंचित असं थोडंसं पाणी मी असं शिंपडून घेतलेलं आहे आणि एक असा गोळा घेऊन मी त्याला छान असं परत मळून घेत आहे। हे मी ह्या करता करते जेणेकरून आपल्याला साच्यामधून चकल्या व्यवस्थित अशा पाडता येतील। तर आपण असे गोल गोल असे गोळे करून घेऊया। इथे मी चकलीचा साचा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं असं ऑइल लावून घेत आहे आणि आपण जो गोळा तयार केलेला होता तो आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया। आता मी ते चकल्या वळून घेत आहे। लक्षात घ्यायचं आपल्याला एकत्र सगळ्या चकल्या नाही करून घ्यायच्या आहेत। साधारण 4 ते 5च चकल्या एकत्र करायच्या आणि त्याआधी आपण फ्राय करून घ्यायच्या, कारण की जर मग ह्या चकल्या करून ठेवलेल्या सुकल्या ना तर मग आपल्या ऑइली चकल्या व्हायचे चान्सेस असतात। म्हणून मी आता इथे 4 ते 5च चकल्या काढून घेत आहे आणि लगेच साईडला मी तेल देखील गरम करायला ठेवलं होतं। अगदी छोटासा पिठाचा गोळा मी टाकलेला आहे आणि तो सहजरित्या वरती आलेला आहे, म्हणजे आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे। आता ह्यामध्ये आपण ज्या चकल्या बनवल्या होत्या त्या आपण ह्याच्यामध्ये टाकून फ्राय करून घेऊया। माझी कढई थोडी मीडियम साईजची आहे, म्हणून मी एका टायमाला 4च आधी सुरुवातीला ॲड केल्या होत्या चकल्या। आपल्याला चकल्या ना लगेच पलटून नाही घ्यायच्या आहेत। थोड्या जर आपल्याला हे जे बबल्स येत आहेत ना ते जर थोडेसे असे कमी झाले आपल्याला असं वाटत असणार ना, तेव्हा आपण चकल्या उलटून पालटून घ्यायच्या आहेत। तर आता तुम्ही बघू शकता थोडेसे हे बबल्स आता कमी होत आहेत। मग मी आता हे चकली आपली पलटून घेत आहे। असेच 3 ते 4 मिनिटं आपण ही चकली उलटून पलटून फ्राय करून घ्यायची आहे। आता ही चकली आपली शिजलेली आहे। जेव्हा आपली चकली ना तेलाच्या तळाला जाऊन बसते तेव्हा समजून जायचं की आपली चकली छान अशी फ्राय झालेली आहे। तर ह्या चकल्या मी आता काढून घेत आहे। आता इथे माझे अहो देखील आलेले आहेत चकली गाळण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता हा प्रकार जरा वेगळाच आहे चकली गाळायचा, पण असो खूप सुंदर अशी चकली रेडी झालेली आहे आपली। सगळ्या चकल्या मी आता फ्राय करून घेत आहे आणि अंदाजे हा अर्धा किलोच्या पिठामध्ये माझ्या बरोबर 40 चकल्या झालेल्या आहेत। बघा मंडळी, इथे आपली अगदी खुसखुशीत कुरकुरीत आणि चवीला अप्रतिम अशी रामबंधू भाजणीची चकली आपली तयार झालेली आहे। या दिवाळीला नक्की तुम्ही सुद्धा करून बघा आणि कमेंटमध्ये मला कळवा की कशी झाली आहे ही रेसिपी। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा।
तोपर्यंत शुभ दीपावली सगळ्यांना. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.